अन्यथा विधानसभेला घालणार घेराव. किसान सभेने कर्जमाफीच्या GRची होळी करत केलं आंदोलन. राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी विधान परिषद निवडणुकीनंतर करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. जाचक अटींमुळे कर्जमाफी ही शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणार त्याला असा आरोप केला जातो आहे आणि याच निर्णयाविरोधात कोल्हापूर येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं निदर्शने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विनावट कर्जमाफीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त केला. तर या महागाईच्या काळात कर्जमाफीऐवजी आम्हाला कर्जमुक्ती द्या अशी मागणी किसान सभेतून करण्यात आलेली आहे. याबाबत सरकारने सकारात्मकता न दाखवल्यास येत्या काळात सर्व किसान संघटना विधानसभेला घेराव घालून तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. आज या ठिकाणी आम्ही किसान सभेच्या वतीनं शाहू महाराजांचे वारसदार असलेले कोल्हापूर शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही फसवी कर्जमाफी योजना जी काही शासन आणली याची होळी करण्यासाठी आणि सरकारच्या नावाने बोंब ठोकण्यासाठी आंदोलन म्हणून जमा झालेलो आहोत. राज्य सरकारने ही जी काही योजना जाहीर केलेली आहे ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. कारण याच्यामध्ये फक्त 50,000 शेतकऱ्यांच्या हातामध्ये मिळणार आणि शिवाय 32,29,000 इतके शेतकरी याच्यावरून वगळले जाणार. शिवाय सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कामगार असतात जोडधंदा म्हणून ज्यांना पगारी वेळ मिळत नाही असे साखर कामगार असतील, दूध डेअरीमध्ये असं काम करणारे कामगार असतील यांना या कर्जमाफीतून वगळले जाणार आहे. खऱ्या अर्थाने आमची मागणी होती कर्जमाफी नको, कर्जमुक्ती व्हायला पाहिजे. खतांचे दर वाढलेले आहेत, इंधनाचे दर वाढलेले आहेत, बी बियाणांचे दर वाढलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये या कर्जमाफीतून शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच होणार नाही. एकीकडे हे जे उद्योगपती आहेत यांची 10 वर्षांमध्ये 16 लाख कोटी एवढी कर्जमाफी या केंद्र सरकार राज्य सरकारने केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना मात्र ह्या वाटाण्याची अक्षता दाखवायचं, तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे सरकार करत आहे. या सरकारचे दिवस आता भरलेले आहेत. अनेक फळबागा असतील किंवा ग्रीन हाऊस असतील, पॉली हाऊस असतील, या प्रकारच्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीतून कोणत्या पद्धतीचा फायदा होणार नाही आहे आणि म्हणून आम्ही जाचक अटी एवढ्या लावलेल्या आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळताच कामा नये. ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना आणून त्याच्यामधून 1,10,000 कोटी महिलांना वेगळ्या नावाखाली वगळलं गेलं तसाच कारभार जो आहे वेगळ्या जाचक अटींच्या मधून शेतकऱ्यांना वगळायचं षडयंत्र जे आहे फडणवीस सरकार रचत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या गोष्टी ज्या आहे कारभार केला होता त्यांच्या नावाने त्यांच्या नावाला अक्षरशः काळेमा फासल्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलं आहे. याचा निषेध आम्ही करतो. आज प्रातिनिधिक आंदोलन करत असतो तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी संघटना एकत्र करून महाराष्ट्र विधानसभा जी आहे ती घेराव घालण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत आणि या सरकारला सोळ की पळ करून सोडू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.